कृष्ण हरी मंडळी बघा आपली इकडे चालली ऊसाची खुरपान. ऊस घेतात खुरपून. इतकं ऊन आहे की सांगायचंच नाही, इतकं प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यामुळे काय केलं, ऊन उतारल्याच्या नंतर खुरपाय आलो. जरा उन्हाचं 12, 1, 2 हे 3 तास आहेत ना, तेवढं यायचं नाही खुरपायला. का तर इतकं ऊन आहे, प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. त्याच्यामुळे म्हणलं आपलं जरा ऊन कमी झालं ना मग जायचं. आता झाले, थोडीशी राहिली पात, तेवढी पात घेतो पटकन. परत घरी जाऊन गुरांचं बघायचं. घरी पण आपल्या भरपूर असा राहडा आहे, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. गायांचं बघायचं जाऊन, शेणं बिणं टाकायचे, गोठ्यातलं आवरायचं. संध्याकाळचा कुट्टी टाकून ठेवायची, खुराकं टाकून ठेवायची. संध्याकाळची म्हणजे उद्या सकाळची तयारी संध्याकाळीच करावं लागते. म्हणजे काय होतं, पहाटे आता काय लाईटीचा टायमिंग आमचा संध्याकाळी 6ला जाते, रात्रीच्या 10ला येते. आणि पहाटे सकाळी 6ला जाते आणि 8ला येते. 2 तास. पाण्याची बाटली आणा, पाण्याची बाटली आणा, पाणी घेऊन या. थोडं थोडं पाणी पिऊ. ऊस तर एकच नंबर आलाय, तुटाई नाही, गाबजळ नाही, काहीच नाही. इतका भारी आलाय ना की सांगायजोगच नाही, इतका भारी ऊस आलाय. कोणत्या पण गोष्टीला कसं आहे, मेहनत केली ना, मनापासून कोणची पण गोष्ट केली ना 100% चांगली येते. म्हणजे येतेच, फक्त मेहनत कष्ट करावं लागतं. हा हा ना, 8005 आहे आपला ह्यो. 1005 गुरांसाठी लावला आपण. हा, गुरांसाठीच आहे. इकडे बघा लवाळा आहे ना, मिळालंच नाही. औषध मारलेलं आहे पण तरी पण लवाळा काय मारला मरतो. हा, लवाळ्याला महिना 2 महिने ओलच लागत. आता हे उन्हाळा आहे. हा तेवढं आहे. त्याला अजून शेणखत घालतो आणि मग बघ ऊस महिन्याभर. वर खत भेटणं तर इतकं मुश्किल झालंय ना आता. खत लय वाढल्याचं काय करायचं. खताचं मार्केट इतकं वाढलंय ना की सांगायजोगच नाही. इतकं खताचं मार्केट वाढलंय, त्याच्यामुळे आता खत टाकायचंच नाही. आपलं खत म्हणजे शेणखत म्हणायचं थोडक्यात. हा, आणि आता कसं मुक्त गोठ्यातलं खत झालेलं आहे, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. आता काय वजन आपला गाडा भरून आणला, टाकला शेर साऱ्याला. रोज 2-4 साऱ्याला टाकला. काय ना 8 दिवस टाकायचं बंद तरी नाही. कुठं लय लांबून व्हायचे काय ट्रॅक्टर लावायला. ट्रॅक्टर तर काय लावायचं आता, कुठं काम आहे आपल्याला. काय थोडं आणून टाकायचं. एवढी खुरपान झाली की निवांतच झालं का. एवढी खुरपान करून निवांत झालं. मला अजून काय काम आहे. काय काम आहे, कुरड्या घालायच्यात, मला पापड्या घालायच्या. अयो मग लय काम आहे थोडं. साधं काम आहे. तुम्हाला लय काम आहे. प्रत्येक सणाला तुला खायला लागत. हा बरोबर आहे दादा. घालून देत की. द्या मी तरी आयतं कवा खायचं. हा, काय करावं. मला तरी कोण देईन. आमचा नाही कॅमेरा धराय कुणी, त्याच्यामुळे मीच कॅमेरा धरलाय. काम चाललंय, कॅमेरा धरलाय. समजा आम्हीच करायचं. या हे का मित्रांनो, माझी पात कुठं चालली आणि हिची पात कुठे आहे बघितलंय. आपण ऐकत नाही, बोलायला बी ऐकत नाही, कामाला बी ऐकत नाही. हाय ती खरं, बोलायला बी नाद नाही करायचं कोणी आपलं. बरे बा, काय करता तुम्ही चप्पल, मी नाही. हाय म्हणते ना मी. नाद करते काय, मी कुठं नाही म्हणलंय पात्राला पात लावून दाखवायची. आता बघा कॅमेरा. 1/2 एकर त्याच्या नावावर. हा ना, माझ्या पात्राला पात लावली डायरेक्ट उतारा कोरा. मी तर लागते बाया, रोजच लागते पातला पात लाव. मग माझ्या का करीना. तुझी पात्राला पात लावत नाही, तू महाग आहे. माझ्या पुढे नेऊन दावायची थोडीशी. हा ना, कोणी नुसती गड्यानीच नाही, बाईने बी दावायची. लावती नाही, येरवाळीत पाता हागली तिथून पुढे. तसं नका म्हणू, तसं नका म्हणू. माझ्या नादी लागल्या खोरपायला. उन्हाने तोंड एवढी लिहात्यात, सुकून जाते माणूस. इतकं जबर ऊन आहे. काय करताय ऊन एवढ्या 4-5 दिवसात जास्त ऊन पडलंय. काय करत आणि बऱ्याच दिवसात ना आपला हिडीव येतोय. बऱ्याच दिवस झालं हिडीव काय टाकला नाही. थोडा ऍडसेन्सचा प्रॉब्लेम झालाय आपला, त्याच्यामुळे
नव्हता टाकला पण चला म्हणलं आता टाकू आज. हा दिवस तर गेलाच आहे बघा. आता दिवसाला काय जायला काय सुट्टी आहे का? दिवस आला. हा हा बघा ऐका बघा कस काय शेतकरी डोक्याला बॅटरी लावून दोन बॅटरी लाव बरे चोरला दाखवायला बर बघ कसं आहे बरे ना. खळा दिवस उगी पोत किती खुरपून बरे बरं झालं. खुरपी खुरपी दिवस उगला हा सुट्टी आराम बरे बरे बरे. ऊन पडलं की आराम ना. आराम मनाचं काम करायचं बरं झालं बरं झालं. काय करता कोमरा फुटलेलं बस लय भारी आला. एकच नंबर ऊस आला. लोक म्हणतात उन्हाळ्याची गाब जळ होती काय नु होती बाय नु होती पण आपलं काहीच नाही झालं तसं. एकच नंबर आहे. निघाले आता घराकडं. झाली सुट्टी म्हणलं आता जावं घरी. बघा इकडं आपल्या पाठीमागे हे पूर्ण ऊस आहे का तो आपल्या गायांचा चारा आहे. गायांना इतका बी चारा आहे ना भरपूर चारा आहे सांगायजोगच नाही. अख्ख्या इकडं पहा सकाळचं नियोजन आहे. सकाळचा चारा तोडून बिडून ठेवलेला आहे. संपूर्ण हिरवं हिरवंच आहे. असं नाही की कुठं असू नाही म्हणून तसं काहीच नाही. भरपूर असं हिरवं आहे. समदीकड हिरवंच हिरवं आहे. चला आता बघू घरचं नियोजन काय आहे काय नाही. इकडं पहा चहा आणला होता करून स्वराने. चहा पेलोत. आता दिवस मावाळा आहे पार. आता म्हटलं चला गायांचं बघावं काहीतरी काय चाललंय काय नाही. चला आता करते ही जशी एंड. बाय बाय. शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना. नक्की व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्रायबर करून घ्या. बाय बाय.